लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्यामध्ये 92 लाख लाडक्या बहिणी या अपात्र ठरलेल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण पडताळणी आणि ई-केवायसी नंतर या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या आता थेट 2,48,00,000 घसरून थेट 1,65,66,164 वर आलेली आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला या योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत। धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा, ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात सर्वात मोठी मागणी केली आहे। शिवसेना हा पक्ष ठाकरेंचा आहे, चिन्हाचा फायदा शिंदेंनी घेतला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय। आज आमदार अपात्रतेबाबत देवदत्त कामत यांच्याकडून देखील युक्तिवाद काल करण्यात आलेला आहे। हे प्रकरण कोर्टात असताना निवडणूक आयोगानं थेट निर्णय दिलाय। विधिमंडळ पक्षानं एकनाथ शिंदेंना मुख्य नेता निवडलं आणि निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं। शिवसेना हा ठाकरेंचा पक्ष आहे, पण चिन्हाचा फायदा शिंदेंनी घेतला। त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, पण आम्हाला मिळू शकत नसेल तर मग गोठवा। शिंदे मुख्यमंत्री झाले पण कोणत्या राजकीय पक्षातनं, असे सवालही सिब्बलांनी केले। कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, डकैत असला तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करू शकत नाही। संविधान जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले दिलेलं आहे त्याच्यात देखील हे दिलेलं आहे स्पष्टपणे की जर कोणाला पक्ष सोडायचा असेल तर राजीनामा देऊन ते पक्ष सोडू शकतात, पण पक्षाचं चोरी म्हणजे तुम्ही त्याचे मालक बनू शकत नाही, तुम्ही पक्षप्रमुख बनू शकत नाही। चोरलेलं चिन्ह हे त्यांच्या हातातून जावं, चोरलेलं नाव देखील त्यांच्याकडे राहू नये ही आमची प्रार्थना आहे। आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे। असा प्रकार काय पहिल्यांदा घडतो अशातला भाग नाहीये। काँग्रेस पक्ष अनेकदा फुटला, पण तो फुटल्यानंतर त्यांचं मूळ चिन्ह कुठल्याही गटाला मिळालं नाही, ते नव्या गट त्यांनी ते फ्रीज केलेलं आहे। आपल्याला बांगडी करताना पुन्हा बोलायला मिळणार नाहीये 10 वेळा। आज झालं तुम्हाला पूर्ण वेळ दिलाय, मग तेव्हा आपण सांगितलं पाहिजे की आम्हाला आमचं नाव आणि चिन्ह मिळालं पाहिजे। नाही देत असाल तर त्यांना देता कामा नये, ते फ्रीज करा। शिवसेनेच्या भावना आता बशाली बरोबर पण जोडल्यात ना। बशाली सोबत आता आम्ही लढलो नाही का? आम्ही आज बशाल घेऊन उभे आहोत आणि आम्हाला अजूनही धनुष्यबाण हवंय। आम्ही धनुष्यबाण सोडलंय असं कुठेही म्हटलेलं नाही। आम्ही असं म्हटलं की नसाल तर मग निदान त्यांना द्यायचं नाही, असं आमचा तो पर्याय आहे। बस ह्याचा अर्थ त्यांचा पराजय हा अर्धा स्वीकारलेलाच आहे। कारण जर का त्यांचं असं म्हणणं असेल की पक्षचिन्ह तुम्ही गोठवा, म्हणजे हे पक्षचिन्ह त्यांना मिळू शकत नाही हे त्यांनी स्वतःहून स्वीकारलेलं असं माझं तरी मत आहे। परंतु जेव्हा आमची बाजू समोर येईल, जेव्हा आमची बाजू आमचे वकील जेव्हा तिथे मांडतील, त्यावेळेला चित्र संपूर्ण देशाला स्पष्ट होईल आणि निकाल हा किती सोपा आहे, ह्याची तांत्रिक बाजू किती सोपी आहे हे आमची बाजू समोर आल्याच्या नंतर लक्षात येईल। हा प्रकार सत्तेतील लोकांनी विरोधी पक्षासोबत सत्ता स्थापन केल्यासारखा आहे। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणे वागले। विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही असं 10वं परिशिष्ट सांगतं। विधानसभा अध्यक्ष 10व्या परिशिष्टाच्या विरोधात कसे जाऊ शकतात? राजकीय पक्ष हा पूर्ण वेगळा असतो। आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं। आमदार आहेत म्हणून आम्ही पक्ष आहोत हा शिंदेंचा दावा तकलादू आहे। आमदार असोत किंवा नसोत, पक्ष आयोगाकडे नोंदणीकृत असतो। लेजिस्लेटिव्ह पार्टीचं लाईफ काय, तर त्याला 5 वर्षाचं त्याचं लाईफ आहे ना लेजिस्लेटिव्ह पार्टीचं। तुम्ही पक्ष निवडून आला तेवढून लेजिस्लेटिव्ह पार्टी, उद्या तुमचा शून्य आला तर लेजिस्लेटिव्ह पार्टी कुठे असेल? मग पक्ष म्हणजे पक्ष नसेल का? तर पॉलिटिकल पार्टी कायम असते, लेजिस्लेटिव्ह पार्टी मर्यादित असते। हा एक अतिशय चांगला मुद्दा त्यांनी त्या ठिकाणीच मांडलेला आहे। आप अगर गौर करें तो जब पिछले समय जब पहले समय 2 साल पहले जब सुनवाई हो रही थी, यही मुद्दे वो सिब्बल साहब बोल रहे थे। अभी उसी का रिपीटेशन इस बार भी हो रहा है। आप गौर करेंगे तो आपको पता चलेगा। लेकिन मैं इतना ही कहूँगा, ये न्याय प्रविष्ट बात है और इसलिए मैं उस पर टिप्पणी नहीं करना चाहता हूँ। लेकिन मैं ये कहूँगा कि लोकशाही में, डेमोक्रेसी में मेजॉरिटी को अहम महत्व है। ॲडव्होकेट देवदत्त कामत म्हणाले की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा आहे। विधिमंडळ पक्ष स्वतःला राजकीय पक्ष असल्याचं सांगून कारवाईपासून वाचू शकत नाही। टर्म संपली असली तरी आमदार अपात्रता प्रकरण महत्त्वाचं आहे। विधिमंडळ पक्ष निवडणुकीचा उमेदवार ठरवत नाही, राजकीय पक्ष ठरवतात। शिंदे धनुष्यबाणावर निवडून आले जे त्यांना ठाकरेंनी दिलं होतं। त्यावर न्यायमूर्ती बागची यांनी कामतांना सवाल केले, शिंदेंच्या आमदारांना आम्ही अपात्र घोषित करू शकतो का? आम्ही शिक्षा रद्द करू शकतो, पण शिक्षा देऊ शकतो का?
निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण पुन्हा प्राधिकरणाकडे पाठवू शकतो अशी टिप्पणी सुद्धा न्यायमूर्तींनी केली.